ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. फळबाग लागवड शाश्वत उत्पन्नाचं साधन असून ती जमिनीचा आरोग्यदायी वापर, आर्थिक स्थैर्य आणि पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कमी क्षेत्रात अधिक नफा देण्याची क्षमता फळबागांमध्ये असते. पारंपरिक पिकांपेक्षा आंबा, डाळिंब, पेरू, केळी यासारख्या फळपीक लागवडीतून अधिक आणि दीर्घकालीन उत्पादन मिळतं. पारंपरिक शेती पद्धती ही सोपी पद्धत असली तरी उत्पादनात कोणतीही वाढ होत नाही आणि पीक पद्धतीत बदल ही तर आज काळाची गरज आहे. म्हणून रमेश फुलसुंदर यांनी आपल्या नेहमीच्या पिकांपेक्षा पेरू हे फळपीक निवडलं. रमेश फुलसुंदर हे नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे इथले प्रगतशील शेतकरी आहेत. माझे नाव रमेश भिकाजी फुलसुंदर, मुक्काम पोस्ट नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझे प्राथमिक शिक्षण नारायणगाव येथे उर्वरे राजाराम परशुराम सबनीस या मंदिरामध्ये झाले व त्यानंतर माझे कृषी पदवीधर व कृषी पदव्युत्तर शिक्षण पुणा कॉलेजमध्ये झाले. मी MSc ॲग्री असून मी MSc ॲग्री झाल्यानंतर मार्केटिंगमध्ये काम करण्याचे ठरवले आणि मी जवळजवळ 35 वर्ष जुवारी ॲग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये मार्केटिंगचे काम केले. मी 2015मध्ये निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतर मी शेतीवर येऊन जी माझे भाऊ शेती करत होते त्या शेतीबद्दलची सर्वची माहिती होतीच मला, परंतु मला असे लक्षात आले की ते पारंपरिक पिके घेत होते. त्यामध्ये गहू, कांदा, लसूण वगैरे अशा प्रकारची पिके घ्यायची आणि त्यामध्ये फायदा हा इतका होत नव्हता. मग मी त्या सर्वांचं अवलोकन करून मी असं ठरवलं की आपण काहीतरी वेगळं करायचं. निफाड येथील एक शेतकरी आहेत केदारी म्हणून, त्यांचे भाषण ऐकलं आणि त्यांच्या शेतीवर गेलो आणि त्यांच्या शेतीवर गेल्यानंतर त्यांची जी पिकं आहेत त्या पिकांची सर्व माहिती घेतली आणि मग त्यानुसार मी ठरवलं की आपण ह्या प्रकारच्या पिकांची निवड करायला काही हरकत नाही. फळबाग लागवड ही दीर्घ मुदतीची असते. त्यामुळे लागवडीच्या नियोजनात जमिनीची निवड, मातीची तपासणी, लागवडीचा आराखडा, जातिवंत कलम किंवा रोपांची निवड, पाण्याची उपलब्धता या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. फुलसुंदर यांनीही लागवडीआधी पूर्व मशागतीच्या कामाबरोबर योग्य नियोजन करून विविध फळ पिकांची लागवड केली आणि अतिघन पद्धतीने केलेल्या पेरू लागवडीतून एका वर्षात उत्पन्नाला सुरुवात झाली असं ते म्हणतात. तर त्यांच्याकडे जी सदाबहार पेरूची जात होती त्या पेरूच्या जातीचं मी लागण करायची ठरवलं आणि ती लागण करण्याचं ठरवल्यानंतर मी प्रथमतः पूर्व मशागतीची जी कामं आहेत ती पूर्णपणे करून घेतली. पूर्व मशागतीमध्ये नांगरणी वगैरे सर्व ज्या काही कामं आहेत ती करून घेतली. त्यानंतर मी ठिबक सर्व क्षेत्राला करायचं ठरवलं आणि ठिबक हे जे आहे तेही निवड करताना चांगल्या कंपनीचं करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मी ठिबकचं येथे 5 एकरामध्ये पूर्णपणे बसवून घेतली आणि त्यानंतर साधारण जून-जुलैमध्ये मी नंतर ह्या ज्या जाती आहेत माझ्याकडे मी एकूण 5 एकर क्षेत्र आहे. या 5 एकर क्षेत्रामध्ये मी पेरू, आंबा, नारळ, जांभूळ आणि मोहगणी अशा पिकांची लागवड केलेली आहे. पेरू पिकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांच्या वापरामुळे मातीची सुपीकता वाढून
झाडाची जोमदार वाढ होते, तर जैविक खतांमुळे जमिनीतील रोगकारक बुरशी नष्ट होते. याचा फळांचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होते. शिवाय सेंद्रिय खतांमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातही पाण्याच्या योग्य नियोजनासह पेरू लागवड यशस्वी करता येते. पेरू पिकावरील कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय औषधांचा वापर उत्तम. वेळोवेळी बागेची आंतरमशागत आणि कामगंध सापळ्यांचा वापर केला तर रासायनिक कीटकनाशकांवरचा खर्च कमी होतो. तर फळधारणेच्या आणि काढणीच्या वेळी पेरूवर जो फळमाशींचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी आपण प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याचं फुलसुंदर म्हणतात. या पिकांची लागवड करताना पूर्व मशागत करताना त्याच्यामध्ये खड्डे घेतले आणि दुसरी गोष्ट ही जी पेरूची जात आहे ही हाय डेन्सिटी म्हणजे जवळ लागण पद्धत जी म्हणतात ती त्या पद्धतीची लागण केलेली आहे. तर पेरूच्या लागण करताना 9x2 खड्डे घेतले आणि खड्डे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पेरूची आणि बाकीच्या फळझाडांची लागण केली. ही लागण केल्यानंतर साधारण 3 आठवड्यानंतर मी त्याला खताच्या मात्रा दिल्या. तर या खताच्या मात्रा देताना त्यामध्ये इफ्को 10-26-26 त्यानंतर सुपर फॉस्फेट आणि शेणखत अशा या खताच्या मात्रा त्यावेळी दिल्या गेल्या. पेरूच्या बाबतीमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याला छाटणी करावी लागते आणि ती 2 महिन्याने 3 महिन्याने ती छाटणी करून त्या झाडाची वाढ करून घ्यावी लागते. आणि ही वाढ करून घेताना साधारण 12 महिन्यात वाढ करून झाल्यानंतर 6 ते 7 महिन्याने याला फुलं आणि फळं यायला सुरुवात झालेली मला दिसली आणि 1 वर्षामध्ये या मला पेरूपासून उत्पन्न सुरू झालं. खताच्या बाबतीतमध्ये सुद्धा मी सर्वसाधारणपणे जी रासायनिक खतं आहेत किंवा रासायनिक औषधं आहेत ही देण्याची टाळली. जरी मी मार्केटिंगमध्ये खताच्या कंपनीत काम करीत असलो तरीसुद्धा माझा जो काही अनुभव आणि इतर गोष्टी आहेत त्या आणि इतरांच्या काही लोकांशी चर्चा करून मी शक्यतो ऑर्गॅनिक शेतीवर भर देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यामध्ये मग मी पहिल्यापासूनच लागण केल्यापासून 1 महिन्यानंतर मी त्याला जीवामृत म्हणून जे मी माझ्या स्वतःच्या शेतावर तयार करतो ते देतो. तर या जीवामृत तयार करताना त्याला प्रथमतः गाईचे शेण, देशी गाईचे शेण, त्यानंतर गोमूत्र, त्यानंतर शिजवलेला तांदूळ, केळी, गूळ या सर्व गोष्टी आणि प्लस बॅक्टेरिया यांचा मी वापर करून ते डिकम्पोजिशन केलं आणि तिथून पुढे 1 महिन्यानं लागण झाल्यानंतर 1 महिन्यानं प्रत्येक महिन्याला महिना ते सव्वा महिना साधारण या अंतराने मी त्याला जीवामृतचा साधारण प्रत्येक एकराला कमीत कमी एका एकराला 200 लिटर याप्रमाणे त्या जीवामृतचा डोस देतो आणि तो ड्रिपमधून देतो. त्यामुळे मला रासायनिक खतांवरचा जो खर्च आहे तो खूप कमी झाला. हे एक माझं त्याच्यामधलं हे आहे. त्यानंतर याला जी औषधं मारतो तीसुद्धा मी साधारणपणे जास्तीत जास्त ॲग्रिकल्चर कॉलेजवर जे मिळतात, मॅटॅरिझम मिळतं आहे, बॅक्टेरियाचं जे आहे ते औषधं, तशीच कृषी विज्ञान केंद्रावर पण ट्रायकोडर्मा, बॅसिलस, सुडोमोनस या प्रकारची जी औषधं आहेत ती मी वापरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आणि त्यामुळं माझी रासायनिक औषधं किंवा खतं ही वापरण्याचा जो कल आहे तो एकदम कमी झाला. म्हणजे अगदी क्वचित काही वेळेला एकदम पावसाचं वगैरे किंवा ढगाळ हवामान आलं तर त्यावेळेला मला असं आढळून आलं की मिलीबग किंवा इतर किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. तो टाळण्यासाठी मग मी थोडंसं रासायनिक औषधांचा काही वापर केलेला आहे, पण तो अगदी कमी प्रमाणात. म्हणजे खतं आणि औषधं यांचा जर वापर पाहिला टोटल मी आत्ता माझा बाग 18 महिन्याची आहे. या 18 महिन्याच्या कालावधीमध्ये मी जास्तीत जास्त फक्त 10 ते 15% रासायनिक खतं किंवा रासायनिक औषधं यांचा वापर केलेला आहे. ही सदाबहार जातीची मी जी लागवड केलेली आहे ही अतिघनता म्हणजे 9x2 या पद्धतीवर केलेली आहे आणि पुढे मला याच्यात 12 महिन्यापासून उत्पन्न सुरू झालेलं आहे. पण हे उत्पन्न घेताना सुद्धा मी बऱ्याच वेळेला कृषी विज्ञान केंद्र आणि आजूबाजूचे शेतकरी यांना भेटी देऊन त्यांच्याकडची सुद्धा माहिती गोळा केली आणि पेरूच्या बाबतीमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि तो टाळण्यासाठी त्याला फोम आणि प्लॅस्टिकची पिशवी बांधणे अतिशय आवश्यक असते.
तर तीसुद्धा मी मार्केटमध्ये सगळी चौकशी करून प्लॅस्टिकची पिशवी आणि फोम हे उपलब्ध केले आणि ते बांधून घेतले. त्याच्यामुळं काय झालं, की कोणत्या प्रकारची फळमाशीचा प्रादुर्भाव झाला नाही. फळाला चकाकी चांगली आली आणि फळाला जो रंग येतो तोही चांगल्या प्रकारे येतो. हे असं माझ्या अनुभवातून दिसून आलेलं आहे. आमची माती आमची माणसं. कृषी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करतात. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. पण अजूनही शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्या जोडीला योग्य बाजारभाव मिळणं यासाठी ग्राहकांची पसंती आणि बाजारपेठेचा अभ्यास शेतकऱ्यांनी करायला हवा. उत्पन्न पहिल्यांदा जूनमध्ये सुरू झालं, तर त्यानंतर जुलै महिन्यामध्ये बाजारभाव एकदम कमी झाले आणि बाजारभाव कमी झाल्यानंतर मग मी विचार केला, की आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग केलं पाहिजे. मग मी माझ्या जवळपासच्या ज्या मॉल्स आहेत त्यांना भेटी दिल्या आणि त्या मॉलची काय रिक्वायरमेंट आहे फळांच्या बाबतीमध्ये ती चौकशी केली आणि त्यानुसार मग काही ठिकाणी मला 400 ग्रॅमच्यापेक्षा जास्त वजनाच्या फळांना मागणी मिळाली आणि काही मॉलमध्ये 250 ते 400 ग्रॅम अशा ग्रेडमध्ये फळं जर दिली तर त्यांच्याकडे बाजारभाव चांगला मिळतो आणि अशा पद्धतीने मग मी त्या मॉलला पण माल द्यायला सुरुवात केली आणि बाकीचा माल बाकीच्या इतर व्यापाऱ्यांना द्यायला सुरू केला. त्यामुळं इतर शेतकऱ्यांपेक्षा मला जून आणि ऑगस्टपर्यंत जो माल माझा विकला गेला त्यालाही सरासरी बाजारभाव जरा बऱ्यापैकी चांगला मिळाला. झाडाच्या वाढीसाठी पुरेशी जागा मिळण्यासाठी आणि फळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी छाटणी करावी लागते. पेरूच्या झाडाच्या छाटणीच्या वेळापत्रकाविषयी तसंच खतं आणि औषधांच्या फवारणी संदर्भात ते सांगतात. ही सदाबहार जी जात आहे, हिला साधारण आपण जे कटिंग करतो, हे कटिंग सुरुवातीपासूनच पहिल्यांदा 2 महिन्यापासूनच सुरुवात करावी लागते. पहिली कटिंग जी आहे, माझी फेब्रुवारीमध्ये मी केली. माझ्या सदाबहार पेरूची लागण जी आहे, ही ऑगस्टमधली आहे. 14 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या 2-3 दिवसात मी सर्व लागण केली आणि पहिली जी मेन फळांसाठी फळ घेण्यासाठी जी छाटणी आहे, ती मी फेब्रुवारीमध्ये घेतली आणि फेब्रुवारीपासूनचे जी फळं आहेत, ती मला नंतर जून आणि जुलैमध्ये मिळाली. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर मी दुसरी छाटणी आहे, ती एप्रिलमध्ये घेतली. एप्रिलमधली छाटणीची जी फळं आहेत, ती मला सर्वसाधारणपणे नोव्हेंबर 15च्या नंतर सुरू झाली. तर ती जवळपास आत्ता मला मार्चपर्यंत चालू होती. तर ह्या कालावधीमध्ये जी फळं आली, त्याला मला दर चांगल्या प्रकारे मिळाला आणि त्याच्यापासून उत्पन्न चांगलं मिळालं. तसेच त्यानंतर एप्रिलनंतर मी ऑक्टोबर छाटणी घेतली होती आणि ऑक्टोबर छाटणीची जी फळं आहेत, त्याला आता मी फोम आणि पिशव्या बांधलेल्या आहेत. आता याचं जे फळ माझं तयार होण्याची शक्यता आहे, ती साधारण मे एंड किंवा जून अशा या वेळेला हे फळ तयार होईल अशी मला शक्यता वाटते. तर हे सदाबहार याच्या बाबतीमध्ये नंतरची जी काळजी आहे, ती सर्वसाधारणपणे दर महिन्याला मी अगोदरच सांगितलं आपल्याला, की जीवामृतचा वापर करतो. त्यानंतर मधून-अधून क्वचित फक्त रासायनिक पाण्यात विरघळणारी जी खतं आहे, 100% पाण्यात विरघळणारी खते, ज्याला आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणतो, ती खतं मी साधारण 2 ते 3 वेळा फक्त वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये 12-61-0, 13-0-45 आणि सल्फेट ऑफ पोटॅश याचा वापर केलेला आहे आणि ती ड्रिपमधून दिलेली आहे पूर्णपणे. आणि त्याचबरोबर जी औषधांची फवारणी आहे, ही औषधांची फवारणी मी नेहमी सर्वसाधारणपणे 15 दिवसांनी घेतो आणि ती बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं आहे, की पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणि अमावास्येच्या आदल्या दिवशी जर आपण ती फवारणी घेतली, तर कीटकनाशकांचा किंवा बुरशीनाशकांचा जो प्रादुर्भाव आहे, तो फार कमी येतो आणि तो बऱ्याचशा लोकांनी सांगितल्यामुळं मी त्याच शेड्यूलमध्ये माझी फवारणी चालू ठेवलेली आहे. दर पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणि अमावास्येच्या आदल्या दिवशी मी सर्वसाधारणपणे बुरशीनाशक तीही बायोकेमिकल्स म्हणजे जी बॅक्टेरिया वगैरे आहेत, अशा प्रकारच्याच याचा वापर मी करतो. ती ॲग्रिकल्चर कॉलेज पुणे, वसंतदादा इन्स्टिट्यूट आणि
जी नारायणगावमधील येथील कृषी विज्ञान केंद्र आहे यांच्याकडून जिथे उपलब्ध आहे ती त्याप्रमाणे मी घेऊन येतो आणि त्याचा वापर या कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केला जातो. तर अशा पद्धतीने मी माझी ही पेरूची जी बाग आहे ही सध्या चालू ठेवलेली आहे. रमेश फुलसुंदर हे आपल्या नोकरीतील निवृत्तीनंतर शेतीकडे वळले. फळबाग लागवड करण्याचं निश्चित केल्यावर इतर शेतकरी आणि कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन घेत असताना लागवडीपासून ते विक्रीपर्यंत स्वतः अभ्यासातून शिकत गेले. त्यातूनच मग मजुरीवरचा खर्च कसा कमी होईल, पाण्याची बचत आणि तणाच्या उपद्रवासाठी काय करता येईल यावर मार्ग काढून आज पेरू लागवडीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी सांगतात. माझं सुरुवातीला एक असं लक्षात आलं, की मजुरीवरचा खर्च खूप वाढत चालला होता. कारण झाडाच्या जवळपास गवताचा प्रादुर्भाव खूप वाढत चालला होता आणि पहिल्या सुरुवातीला 6 ते 7 महिन्यामध्ये माझा नुसता खुरपणीसाठीचा जो खर्च आहे, तो जवळपास ₹1.5 लाख झाला. मग त्यानंतर मी काही लोकांशी चर्चा करून किंवा के-व्ही-के कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्याशी पण चर्चा केली आणि मग मी याच्यावर पेरूच्या बाजूला 2-2 फूट अंतरावर मॅट बसवण्याचा निर्णय घेतला आणि ती मॅट बसवल्यानंतर माझा खुरपणीचा जो खर्च आहे तो पूर्णपणे कमी झाला. कारण झाडापासून दोन्ही साईडला 4 फूट हे अंतरावर 2-2 फूट अंतरावर म्हणजे 4 फुटावर कोणत्याही प्रकारचं गवत त्यामुळे त्याच्या खाली येत नव्हतं आणि दुसरी गोष्ट पाणी जे आहे ते दिलेल्या पाण्याचा सुद्धा बचत होत होती. या 2 गोष्टींचा फायदा मला या मॅट बसवल्यामुळे झाला आणि शिवाय मधल्या भागामध्ये मला ट्रॅक्टरनी रोटर फिरवला, की तणनाशकाचा पूर्ण प्रादुर्भाव माझा त्यामुळे कमी झाला. तर ह्या बाबतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी बरंचसं लक्ष द्यायला पाहिजे. कारण बराचसा खर्च हा मजुरीवर वाढत जातो. त्यानंतर माझं जर सर्व आत्तापर्यंतचा जर शेतीवरचा जो मी 5 एकर बाग लावलेली आहे, याच्यावर माझा रोपांचा, त्यानंतर ठिबकचा आणि मजुरीचा आणि इतर खर्च जवळपास आजपर्यंत म्हणजे या 18 महिन्यामध्ये मी केलेला जो खर्च आहे तो जवळजवळ 61 लाख रुपये झालेला आहे. आणि 61 लाख रुपये खर्च हा मी मोठ्या प्रमाणात जरी झालेला असला, तरी मला अशी अपेक्षा आहे कारण मी जे आत्ता 2 पेरूचं जे उत्पन्न घेतलं 2 वेळेला, ते जवळपास मला 8.5 ते 9 लाख रुपये मिळालेलं आहे. आणि माझी अपेक्षा आहे की इथून पुढे हे जे पेरूचं उत्पन्न हे साधारण 7-8 वर्ष तरी मला मिळत राहणार आहे आणि याशिवाय आणखीन 1.5 वर्षानंतर माझं आंबा, जांभूळ आणि नारळ याचं उत्पन्न सुरू होईल. तर अशा पद्धतीने जर मला त्यापासून उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळालं, तर मला वाटतं की शेती ही साधारणपणे आपल्याला फायदेशीर होऊ शकते. पण एकच आहे, की आपण बरेचसे शेतकरी पूर्ण वेळ हा शेतीवर देत नाही. बराचसा शेतीकडं दुर्लक्ष आणि बाकीच्या गोष्टीकडंच मी जे माझा अनुभव आहे, तर बाकीच्या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष देतात आणि शेतीवर कमी लक्ष देतात. त्यामुळं शेतीमधून मिळणारा जो फायदा आहे, तो आपल्याला पूर्णपणे मिळत नाही. तर माझं सगळ्यात शेवटी सर्व शेतकऱ्यांना हाच संदेश आहे, की आपण शेतीचं व्यवस्थापन करताना पूर्णपणे आपला वेळ हा शेतासाठी दिला पाहिजे. आमची माती आमची माणसं. पारंपरिक पेरू लागवड पद्धतीपेक्षा अतिघन पेरू लागवड ही कमी क्षेत्रात जास्त झाडं लावून अधिक उत्पादन घेण्याची आधुनिक पद्धत आहे. योग्य वेळी छाटणी, ठिबक सिंचनाचा वापर आणि समतोल खत व्यवस्थापनाद्वारे दर्जेदार उत्पादन अशा प्रकारच्या लागवडीतून मिळू शकतं. त्यामुळे अतिघन पद्धतीने फळ पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, असं भरत टेमकर म्हणतात. भरत टेमकर हे नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या उद्यान विद्या विभागात विषय तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. नमस्कार, माझं नाव भरत टेमकर, विषयतज्ञ उद्यान विद्या, ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव. आज आपण ज्या पेरूच्या बागेमध्ये उभे आहोत,
तर अतिघन पद्धतीनं पेरू लागवडीचं हे एक उत्तम उदाहरण आहे. पारंपरिक पद्धतीनं 6 बाय 6 मीटर अंतरावर पेरूची लागवड केली जायची आणि एकरी फक्त 150 ते 200 झाडं ही बसायची. परंतु अलीकडच्या काळामध्ये 10 बाय 6 फूट अंतर किंवा अ, अ, इतर जे काही 3 बाय 1 मीटर अंतर हे ठेवून अतिघन पद्धतीने पेरूची लागवड केली जाते आणि याचा फायदा असा होतो, की कमी जागेमध्ये जास्त झाडं ही बसतात. एकरी साधारणतः 600 झाडं ही 10 बाय 6 फूट अंतरावर बसतात. तर आपण ज्या बागेमध्ये उभे आहोत तिथं मात्र 9 बाय 2 फूट अंतरावर ही लागवड केलेली आहे आणि जवळजवळ 1300 झाडं ही एका एकरामध्ये बसलेली आहेत आणि त्यामुळं प्रति झाड जरी पेरूच्या फळाचं उत्पादन कमी आलं, तरी एकूण झाडांची संख्या ही जादा असल्यामुळं प्रति एकर आपल्याला 15 ते 16 टन प्रति एकर एवढं उत्पादन या पेरूच्या फळांचं मिळू शकतं. कमी झाडांची उंची कमी असल्यामुळं आंतरमशागतीची कामं सोपी जातात, फळं तोडणं सोपी जातं. त्याचबरोबर फळमाशी प्रतिबंधात्मक जी उपाययोजना आहे, फोमचा वापर करणं, पॉलिबॅगचा वापर करणं, ही सर्व कामं ही सोपी जातात. शेतकरी बांधवांनी अलीकडच्या काळामध्ये अतिघन पद्धतीनं आंबा लागवड असेल किंवा अतिघन पद्धतीनं पेरू लागवड असेल, याला जर आपण प्राधान्य दिलं, तर निश्चितच आपल्याला कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन हे मिळू शकेल. धन्यवाद. यशस्वी शेतीसाठी शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीकडे वळायला हवं. व्यावसायिक शेती म्हणजे आधुनिक आणि अभ्यासपूर्ण शेती. त्यामुळे शेतीसाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला मिळालेलं पेरू फळाचं उत्पन्न, असं रमेश फुलसुंदर म्हणतात. आपण शेतकऱ्यांना माझा शेवटी एकच संदेश आहे, की आपण शेतीवर जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. पूर्ण वेळ आपण हा शेतासाठी दिला पाहिजे आणि तो जर पूर्ण वेळ आपण शेतासाठी दिला, तर निश्चितच आपल्याला शेतीपासून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. कारण मी आत्तापर्यंतच्या माझ्या ह्या 1.5 वर्षाच्या अनुभवामध्ये मी पेरूचं जे उत्पन्न सुरू केलं, त्या पेरूचं उत्पन्न मला बऱ्यापैकी मिळालेलं आहे आणि अजूनही ते पुढे 7.5-8 वर्ष मिळणार आहे आणि त्याचबरोबर आणखीन 1.5 वर्षानंतर मला आंबा, नारळ आणि शिवाय जांभूळ यांचं उत्पन्न सुरू होणार आहे. तर हे नक्कीच माझी आशा आहे, की आपणाला यापासून उत्पन्न चांगल्या प्रकारे शेतीतून काढता येतं. फक्त आपण लक्ष दिलं पाहिजे. तसंच मी शेवटी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी त्यांचे जे प्रोफेसर टेमकर आहेत, त्यानंतर यादव सर आहेत, त्यानंतर गावडे सर आहेत, यांनी मला बऱ्याच वेळेला वेळोवेळी चांगल्या प्रकारचे सल्ला दिला. शेवटी सर्व लोकांचे सह्याद्री दूरदर्शन, त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र यांचे मी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. एकंदरीत अतिघन पेरू लागवड म्हणजे उपलब्ध जमिनीमध्ये शास्त्रीय पद्धतीचा वापर करून जास्तीत जास्त झाडं बसवणं. या आधुनिक पद्धतीचे अनेक फायदे आहेत, जे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करतात.